त्यामुळं इलेक्शन महत्त्वाचं नाही. आम्हाला आमची मुलं असतील, माझं कुटुंब असेल, प्रपंच असेल, इलेक्शन हे एक जनतेने दिलेलं प्रेम आहे. त्यामुळं आम्ही ते प्रेम आम्हाला लोकांचे आज सकाळपासून कालपासून इतके फोन आले की हे चुकीचा प्रकार घडला, हे तुमच्या मुलासोबत असं घडायला नको होतं. एक 8वीच्या मुलावर जर 15-20 जणांचं टोळकं इतका जर हल्ला करत असेल. नमस्कार, द अहिल्यानगरमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मी प्रियंका पाटील शेके. मी सध्या आहे प्रभाग क्रमांक 15 मध्ये आणि प्रभाग क्रमांक 15 मध्ये ज्या पद्धतीनं अगदी शेवटच्या 3-4 दिवसात ज्या घडामोडी घडतायत त्यावरनं नगरच्या प्रत्येक जनतेला एक वेगळं टेन्शन आलेलं आहे. एक वास्तव परिस्थिती, पडद्यामागची परिस्थिती नगरकरांना दिसतीये आणि हीच मला देखील जाणून घ्यायची आहे की जे 3-4 दिवसात जे घडतंय, ज्या घडामोडी घडतायत, कधी अनिल शिंदेचं नाव पुढे येते, कधी दत्ता जाधवांचं नाव पुढे येते, यांच्याशी निगडीत ह्या घडामोडी घडतायत. दहशतवादी, गुंडागर्दी हे शब्द आता फक्त ऐकत होतो, मात्र त्याचे पुरावे भेटायला लागलेले आहेत आणि लोक ते बघतायत. लोक सवाल उपस्थित करतायत की हे अहिल्यानगर आहे की बिहार आहे, यावरती प्रशासनाचा धाक राहिलाय की नाही, कारण की अगदी लहान मुलांवरती देखील हल्ले होत आहेत, या गोष्टी घडतायत. आणि त्यामुळेच या प्रभागातले ज्या उमेदवार आहेत, सुवर्ण दत्ता जाधव आणि माझ्यासोबत समाजसेवेमध्ये अग्रणी असणारे आणि नंदनवन उद्योग समूहाचे या ठिकाणी अध्यक्ष असणारे दत्ता जाधव देखील आहेत. या दोघांशीही बोलायचे. मी यांची तुम्हाला पदं सांगितलेली आहेत, मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला जे सांगतेय, कालच्या गोष्टी घडलेल्या आहेत. आज ते दोघंही माझ्यासोबत आई वडील म्हणून उपस्थित आहेत आणि मी त्यांच्याशी बोलणार आहे. सुवर्णताई, 10 वर्षाचा जो काही तुमचा प्रवास आहे तो घेऊन तुम्ही पुन्हा एकदा इलेक्शनला उभे आहात. जनआशीर्वाद कसा मिळतोय, कसा रिस्पॉन्स होता? नक्कीच आम्हाला चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स आहे, कारण गेली 10 वर्ष मी माझ्या प्रभागामध्ये जी विकास कामं केली, जनतेचा विश्वास जो माझ्यावर म्हणजे आहे, त्याला पात्र ठरून मी आता 3ऱ्यांदा उमेदवारी करत आहे. लोकांमध्ये कशी चर्चा चालू आहे? महिला असतील, लहान मुलं, म्हातारी माणसं काय म्हणतायत भेटल्यानंतर तुम्हाला? नाही, नक्कीच ते मला म्हणतात की ताई तुम्ही यायची पण गरज नाही, तुम्ही म्हणजे आमचे आणि तुमचे संबंध वेगळे आहेत. मी नगरसेविका म्हणून त्यांच्यात कधीच वावरलेली नाही, त्याच्यामुळे त्यांचा कौल मला हाच राहतो की बाबा तुम्ही यायची गरज नाही, आम्ही तुम्हाला सहकार्य करणार म्हणून. सुवर्णताई, कालचा दिवस कसा होता? म्हणजे काल हे विचारण्यासाठी की कालचा सांगतेचा दिवस होता, शेवटचा दिवस होता प्रचार करण्यासाठीचा. कालच्या दिवसभरात काय म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत कशा तुम्ही प्रचार वगैरे कसा केला? नाही, काल शेवट दिवस असल्यामुळं थोडं गडबड होती की प्रचार चालू होता, आमचं भेटीगाठी चालू होत्या, सगळ्या शांततेत गोष्टी चालू होत्या आणि 5 नंतर आम्ही तो जे नियम आहे त्या नियमाप्रमाणे आम्ही 5 नंतर पूर्णतः प्रचार बंद केला होता. नक्कीच जे नियमावली ठरवून दिलेली असते निवडणूक आयोगाने ती प्रत्येक उमेदवाराला पाळावीच लागते. दत्ता जाधव देखील माझ्यासोबत आहेत, मला त्यांच्याशी देखील बोलायचे. जाधव सर, काल जे संध्याकाळी घडले ते संपूर्ण नगरने बघितले, महाराष्ट्राने बघितले. गाडाळकर आणि जाधव यांच्यात जे काही घडले ते सर्व श्रुत आहे. मात्र एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही सातत्यानं बाहेर फिरताय, ताईंसोबत असता, कधी ताईंच्या अनुपस्थितीमध्ये अनेक कार्यक्रम अटेंड करता, लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होता. संकेत किंवा काही कल्पना होती का अशी काही घटना घडेल तुमच्या कुटुंबियांसोबत, किंवा काल जे घडलं याचे काही अंदाज तरी आला होता का असं घडू शकतं? नाही, काय झालं बरं का, जशी निवडणुकीची प्रभाग रचना लागली तसं आम्हाला विरोधकांकडनं वारंवार धमक्या मिळायच्या की आम्ही तुम्हाला ऐन निवडणुकीच्या दरम्यान आम्ही तुम्हाला तुमच्यावर खोट्या केसेस करू, तुम्हाला मारहाण करू, तुम्हाला खोट्या केसेसमध्ये एक 8-15 दिवस ऐन तुमच्या कामाच्या आणि धावपळीच्या वेळेस आम्ही तुम्हाला जेलमध्ये बसू. आणि याच्यात ते यशस्वी झाले. त्यांनी आमच्या घरातले, कुटुंबातले माझे सदस्य असतील, माझा भाऊ असेल. नाही, तुम्ही म्हणताय की त्यांनी तुम्हाला अशा धमक्या दिल्या होत्या, मग तुम्ही पूर्वतयारी म्हणून काय पोलीस प्रशासनाला किंवा मग तुम्ही त्याच्यावरती काय उपाययोजना केल्या का? आम्हाला याची त्यांनी ज्या वेळेस ते धमक्या देत गेले त्यावेळेस आम्ही एसपी ऑफिसला, एसपी साहेबांना भेटून आम्ही त्याचं रीतसर निवेदन दिलं की आम्हाला विरोधकांकडनं अशा धमक्या मिळत आहेत की आम्हाला खुलेआम ते सांगतायत की आम्ही भर निवडणुकीत तुमच्यावर गुन्हे दाखल करू, तुमच्याशी वादविवाद करू, पण तुम्हाला त्या दरम्यान बरोबर जेलमध्ये ठेवू किंवा तुम्हाला आत ठेवू. आणि आम्हाला याची कल्पना होती, त्यामुळे आम्ही एसपी ऑफिसला रीतसर त्याचा अर्ज दिलता की माझ्या व माझ्या कुटुंबियांना विरोधकांकडून आम्हाला धोका आहे, विरोधक आमच्यावर चालून येतील, विरोधक आमच्यावर हल्ला करतील. आणि ज्या गोष्टीची आम्हाला भीती होती तीच झाली. माझा मुलगा काल, म्हणजे माझा मेहुणा असेल, तो काल प्रचाराचा शेवटचा दिवस होता, 5:30 वाजेपर्यंत शेवटचा प्रचार होता. त्याच्यानंतर आमचं बूथ रचनेवर काम चालू होतं, त्यामुळे आम्हाला थोडंसं डिले झालं.
आणि त्याच्यानंतर माझा मुलगा त्याच्या मामाला म्हणजे माझ्या मेहुण्याला सोडायला घरी गेला होता. तो राहतो तिथं. त्यांचं गाडळकर माळा म्हणून स्वतःचं क्षेत्र आहे वडिलोपार्जित. गेल्या अनेक वर्षापासून क्षेत्र आहे. गेल्या अनेक वर्षापासून तिथं राहतात. त्यांचं स्वतःचं घर आहे. त्या ठिकाणी त्याच्या मामाला सोडायला तो तिथे गेला होता. कालची जी घटना होती त्यांची कटकारस्थान पूर्व नियोजित होतं. कारण त्यांनी त्याच्या मामाला घरी सोडलं आणि त्याच्या मामाला घरी सोडून ज्यावेळेस तो एकटा येत होता बरोबर त्यांचे 4 काळ्या काचा केलेल्या गाडी 4 व्हीलर त्यांनी बरोबर त्याला घेरलं. त्याला असं 15-20 जणांच्या टोळक्याने एक 8वीतल्या मुलाला बेदम मारहाण करीत होते. अक्षरशः माझ्या मुलाचा मला ज्यावेळेस फोन आला की पप्पा मला इथं मारतायत आणि मी इथं ऑफिसमध्ये बसून आमच्या बाकीच्या कार्यकर्त्यांसोबत आमचं बूथ रचनेवर काम चालू होतं. अक्षरशः तो रडत होता. कारण परिस्थिती इतकी भयावह झाली की तो घाबरला होता. आम्हाला थोडीशी भीती वाटली की एवढं 15-20 जणांचं टोळकं जर त्याला मारतंय, त्याला जर काही कमी जास्त झालं तर हे इलेक्शन आमच्या काही कामाचं नाही. शेवटी आम्हाला आमचा मुलगा महत्वाचा आहे. त्यामुळं इलेक्शन महत्वाचं नाही. आम्हाला आमची मुलं असतील, माझं कुटुंब असेल, प्रपंच असेल, इलेक्शन हे एक जनतेने दिलेलं प्रेम आहे. त्यामुळे आम्ही ते प्रेम आम्हाला लोकांचे आज सकाळपासून कालपासून इतके फोन आले की हे चुकीचा प्रकार घडला, हे तुमच्या मुलासोबत असं घडायला नको होतं. एक 8वीच्या मुलावर जर 15-20 जणांचं टोळकं इतका जर हल्ला करत असेल तर हा चुकीचा प्रकार आहे आणि आम्ही ह्या गुंडशाहीला कधी थारा देणार नाही. आम्ही सर्व तुमच्या जाधव परिवारासोबत आहे. आम्ही शिवसेनेसोबत आहे. कारण आम्हाला आमच्या अनिल भाईंची शिकवणच होती. आम्ही कधी ह्या दडपशाहीला या झुंडशाहीला आम्ही कधी थारा दिलेला नाही. निश्चित माझ्या मुलावर हल्ला झाला. मला असं वाटत होतं की कुठंतरी त्यांच्यात माणुसकी शिल्लक असेल. एक लहान मुलावर जर हल्ला करत असतील तर ही कोणती मर्दानगी नाही. तो एकटा असताना तुम्ही 4-4 4 व्हीलर घेऊन येता, त्याला चारी बाजूने ब्लॉक करता, मधी धरता, मधी मारता, हे चुकीचा प्रकार आहे. आणि पुन्हा अशा प्रकारे आमच्याच मुलाला मारायचं, पुन्हा आमच्याच कुटुंबियावर गुन्हे दाखल करायचे. सत्तेचा किती दुरुपयोग करणार. आमच्या कुटुंबियावर 307 सारखे कलम लावणार. आमच्या कुटुंबातले 6-6, 7-7 सदस्य तुम्ही जेलमध्ये टाकले का? तर त्यांना कुठंतरी त्यांचे पराभूत त्यांना समोर दिसू लागला. त्यामुळं का ते यांचे लोक ब्लॉक करायचे, यांचे लोक कुठेतरी जेलमध्ये नेऊन टाकायचे, जेणेकरून जाधव त्रासले जातील, जाधव कुठेतरी या प्रक्रियेतून बाजूला थांबले जातील. परंतु असं होणार नाही. लोक आमच्या सोबत आहे. जनता आम्हाला स्वतःहून फोन करते की नाही आम्ही तुमच्या सोबत आहे. आम्ही समोर दिसलो काय आणि नाही दिसलो काय. माझे भाऊ, माझे चुलते, माझे काका, माझे पुतणे, माझे हे पब्लिकमध्ये आज हे निवडणुकीच्या 10 दिवसासाठी नाही, गेली 10 वर्ष आम्ही कंटिन्यू सातत्याने जनतेत आहे. त्यामुळे आम्हाला या 8-10 दिवसांनी जेलमध्ये टाकल्याने आम्ही लोकांना दिसलो नाही किंवा आम्ही प्रक्रियेत नसलो म्हणून आम्हाला त्याच्याने काही फरक पडणार नाही. कारण जनता आमच्या सोबत आहे. त्यामुळे ते जरी त्यांना असं वाटत असेल यांना जेलमध्ये टाकू, आणि ते टाकायला त्यांनी आमचे 4-5 भाऊ आमची जेलमध्ये टाकून दिले 307 सारखी खोटी कलम लावून. याच्या उपर आमच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली. त्याच्या पोटाला एवढी मोठी जखम झाली. तो आज हॉस्पिटलमध्ये उपचार घेतोय. तो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना पोलीस स्टेशनला MLC दाखल केली जाते डॉक्टरांकडनं. पोलिसांना वारंवार खबर दिली जाते की अशी अशी घटना घडली, त्या घटनेत अशा कार्यकर्त्याला लागलेलं आहे. तरी काल रात्री घटना घडून आज सकाळपर्यंत तिथं पोलीस येत नाही. आणि पोलीस खाजगीमध्ये सांगतात नाही आम्हाला खूप प्रेशर आहेत, आम्हाला मंत्री महोदयांनी सांगितलंय की त्यांना सोडून द्या, त्यांची केस दाखल करायची नाही, हे आपले सत्ताधारी, आपल्याला मदत यांना करायची सत्ताधाऱ्यांना. अरे ही कोणती सत्ता? तुम्ही गोरगरिबांना मारतान आणि त्यांच्या खोटे गुन्हे दाखल करतान. आणि जर आम्ही दात सुद्धा पोलिसात भागू शकत नाही तर हा सगळा हिटलरशाहीकडे चाललेला प्रवास आहे. आणि ही हिटलरशाही खूप दिवस नसती चालत. आम्ही दत्ता भाऊ फोटो बघितलेत तुमच्या, जे कार्यकर्त्याला तुम्ही सांगताय मारहाण झालीये त्यालाही खूप मोठी जखम आहे. आमची साधी NC सुद्धा घेत नव्हते. पोलीस खाजगीमध्ये सांगतात आम्हाला खूप प्रेशर आहे, आम्हाला तुमच्यावर काय वाढीव कलम लावता येईल तेवढे लावायला लावले, पण तुम्ही जी फिर्याद त्यांच्यावर दाखल करा म्हणतात तर आम्हाला ती घ्यायला नाही लावली. आणि अक्षरशः लिटरली त्यांनी अद्यापपर्यंत फिर्याद घेतलेली नाही. आणि त्यांची मात्र तातडीने अर्ध्या तासाच्या आत 307 कलम लावून आमचे घरातले सर्व सदस्य म्हणजे 5-7 सदस्य उचलून त्यांनी रातोरात जेलमध्ये डांबून ठेवले. इतकी खोट्या केसेसमध्ये आमच्या त्या मुलाला लागलेलं तर मुलं आज पण तिथं ICU मध्ये, त्याचं कुटुंबीय तिथं रडतंय. काही मंत्री महोदय ते विरोधकांना जाऊन भेटतायत, त्यांना असं वाटलं नाही याला लागलं तसे याला पण लागलं. हा एक नगरचा एक नागरिक आहे, त्याला पण कुठंतरी येऊन भेटलं पाहिजे. कुणी नाही भेटलं.
या सगळ्या राजकीय गप्पा झाल्या, आपण आरोप प्रत्यारोप करतोय, तुम्ही तुमची भूमिका मांडली, त्यांनी त्यांची भूमिका मांडली. सत्य काय आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे, जे घडलंय ते देखील जनतेला कळलं पाहिजे, कारण दिशाभूल नको, संभ्रम नको, जे घडलंय ते कळलं पाहिजे. जाधव सर, परत मी एका महत्वाच्या प्रश्नावर येईल. ह्या सगळ्या गोष्टी घडल्या, तुमचा मुलगा देखील आयसीयू मध्ये आहे, रक्तस्राव होतो, त्याला मेंदूला मार आहे, पोटात देखील मुक्के आहेत, मुक्का मार आहे. बाप म्हणून या प्रशासनासमोर हातबल झालाय, मुलासाठी न्याय नाही मागू शकत. नाही, नक्कीच. काय होतंय, आम्ही काल रात्रीपासून पोलिसांना फोन करतोय, एसपी साहेबांना फोन करतोय, डीवायएसपींना फोन करतोय, कोतोली पोलीस स्टेशनला फोन करतोय, कोतोलीचे पीआय साहेबांना फोन करतोय. पीआय साहेबांनी लिटरली फोन स्विच ऑफ करून ठेवला, फोन ब्लॉक करून टाकला. अक्षरशः मी सारखा फोन करतोय तर माझा फोन ब्लॉक करून टाकला. आणि त्यांच्या एका कॉन्स्टेबल मार्फत असा निरोप येतो की ते तुम्हाला मदत करू शकत नाही, त्यांना पूर्णपणे प्रेशर आहे, मंत्री महोदयांचं पूर्णपणे प्रेशर आहे की तुमच्या विरोधात जे काही कलम दाखल करता येईल तुमच्या विरोधात, पण तुम्ही त्यांच्यावर केस दाखल करू शकत नाही, त्यामुळे तुम्ही तिथे वेळ घालू नका. तुमच्या मुलावर काय उपचार करता येतील, त्याला लवकर कसा बरा करता येईल तेवढंच करा, तुम्हाला पोलिसांकडून काहीही मदत मिळणार नाही, असं स्पष्ट शब्दात त्यांनी मला सांगितलं. शेवटी मी ही सगळी परिस्थिती पाहून मी हतबल झालो की आपण जर भारतीय राज्यघटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला जो घटनेत अधिकार दिला, जर आपला अन्याय होत असेल तर आपण कुठेतरी आज त्या अन्यायाविरोधात बोलू शकतो, परंतु नाही, आता ते राहिलं नाही. 2 टर्मच्या नगरसेवक असणारं जाधव कुटुंब आहे, त्यांच्यावरती जर ही वेळ येत असेल तर सर्वसामान्यांचं काय? आमच्यासारख्यावर जर ही वेळ येत असेल, 2 टर्म आम्ही नगरसेवक राहून, आमची यापूर्वी पण निवडणुका झाल्या, पण ह्या थराला कधीच निवडणुका गेल्या नाही. म्हणजे 4 महिला जर आमच्या प्रचार करत होत्या, आम्ही कधी टोळकं घेऊन फिरलो नाही. आमची 4 महिला पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त 5वी महिला कधी नव्हती. 4 महिला, ते पॉम्पलेट आणि परिसर, आणि महिला आणि ते परिसरातील नागरिक यांच्यात संवादात दौरा असायचा. त्या ज्यावेळेस संवाद दौरा करत असायच्या, त्यांच्या मागे 10-10 काळ्या काचा केलेल्या गाड्या या महिलांच्या मागे फिरतात. महिलांच्या मागे प्रचार करत असताना त्या एका घरातून दुसऱ्या घरात गेले की ते मागच्या घरातलं की ते 10 गाड्यांमधून टोळकं उतरायचं आणि त्या घरात जाऊन त्यांना दम द्यायचं, त्यांच्या घरच्यांना दमदाटी करायची, त्यांच्या घरच्यांना दमदाटी करायचं. तुम्ही त्यांना आतच का येऊन ही दिलं? गोष्ट खोटी वाटेल. आज आम्ही ज्यावेळेस प्रचाराला जायचो, आम्ही 4 उमेदवार लेडीजच असायचो, आमच्यात एक मुलगा देखील हे नव्हता. पण आम्ही ज्या घरामध्ये, ज्या कॉलनीत जाईल ना, यांची मुलं त्या कॉलनीच्या तोंडाला उभे, 5-5, 6-6 जण, आणि आम्ही त्या घरातून पुढे गेल्यानंतर हे लगेच त्यांच्या घरामध्ये जाऊन दमदाटी करणार की तुम्ही त्यांना घरात कसं घेतलं, त्यांच्याकडून टँकरच का घेतला, त्यांचा बाकडाच का घेतला. ही कोणती पद्धत? आज नागरिक भयभीत आहे. लेडीज आमच्या पश्चात, तुम्ही आमच्या प्रभागात विचारा फक्त. जाधवांबरोबर बोलतात, ते जाधवांचे आहेत की काय? माझं फक्त इलेक्शन पुरती बाहेर नाही, मी माझे संबंध वेगळे आज माझ्या प्रभागात लेडीजशी. ताई, जनतेला दमदाटी होत होती, जनता भयभीत केली जात होती, याचं लोड तुमच्या मुलापर्यंत आलं का? कारण आता मुलामुळे कुठेतरी जाधव कुटुंबही भयभीत झालंय. जेव्हा ही गोष्ट ऐकली, पहिल्या प्रतिक्रिया काय होत्या, काय वाटलं होतं? नाही, त्यांनी माझ्या मुलापर्यंत जायचं नको होतं. तुम्ही राजकारणाच्याच पद्धतीने करा ना. तुमचा यातूनच आम्हाला दिसतंय तुमचा पराभव नक्कीच आहे. आज तुम्ही माझ्या मातृत्वावर शंका करताल. तुमच्या मुलांचे संस्कार आम्हाला माहिती ना काय. चौकामध्ये उभं राहणं, ते 10-15 जण ते उभं राहणं, जाणाऱ्या येणाऱ्या लेडीजला ते हे टॉर्चर करणं, तुम्ही आम्हाला ते सांगू नका. आज माझ्या मातृत्वाचा प्रश्न आहे इथं. तुमचा माझा मुलगा 8वी मध्ये, तो उशिरा कधी बाहेर पडत होता का? तो कधीच बाहेर पडत नाही. कालचं फक्त प्रचाराचं एक शेवटचा दिवस होता, नियोजन थोडस इथलं चालू होतं, म्हणून तो थोडासा लेट गेला. तर कोणाला घेऊन नाही ना गेला, तो तर त्याच्या मामाच्या घरी चालला होता. तुमच्या याचे संस्कार बघा आता फक्त. ते एकीकडे असा आरोप करतात की जाधव आम्हाला मारण्यासाठी येत आहेत, आणि दुसरीकडे तेच सांगतायत की मुलगा येताना एकटा आला. काय सांगाल त्याच्यावर? कुणाचा मुलगा? तुमचा मुलगा एकटा गेला होता. हो. दुसरीकडे त्यांचं स्टेटमेंट हे पण आहे की जाधव मारण्यासाठी येत आहे. मग तो एकटा गेला होता ना, मग त्याचं जाधवांचं जर नियोजन होतं ना तुम्हाला मारायचं, तो 8वीचा मुलगा मग एकटा काय करणार ना, तो सगळ्यांना घेऊन गेला असता. तुम्ही जो प्रश्न केला ना की त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला जाधवांकडून धोका आहे, मग तो एकटा कशाला गेला असता? सगळ्यांनाच घेऊन गेला असता. दत्तभाऊ, जाता जाता एक प्रश्न विचारेल तुम्हाला. जो प्रकार घडलाय काल,
त्याच्यावरती वेगवेगळ्या चर्चा होत आहेत, बऱ्याच गोष्टींचा सामना कालपासून तुमचं कुटुंबीय करते. जनतेला काय आव्हान कराल? काल जो प्रसंग घडला, काल जो माझ्या मुलाच्या बाबतीत प्रसंग घडला, हाच जर प्रसंग कधी मंत्री महोदयांच्या बाबतीत, त्यांच्या कुटुंबाच्या बाबतीत घडला असता, तर ते एवढे शांत राहिले असते का? किंवा कोणत्या अशा पदाधिकाऱ्याच्या बाबतीत, जर सत्ताधारी पदाधिकाऱ्याच्या बाबतीत जर अशी घटना घडली असती, तर त्यांनी कशा प्रकारे उत्मात केला असता आणि कशा प्रकारे पोलिसांचं मदत घेऊन किती प्रकारे त्यांना जर त्रास दिला असता असं करणाऱ्यांना. ठीक आहे, आज आमच्यावर ही वेळ आली, उद्या भविष्यात कधीतरी त्यांच्यावर पण कधीतरी ही वेळ येणार आहे. ही पृथ्वी गोल आहे. फिरून कधीतरी जे कुकर्म केलेले ते फिरून कधीतरी त्यांच्यापर्यंत पण येणार आहे. जे सत्तेचा इतका दुरुपयोग चालू आहे, कुणी सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाही. सत्ता ही फिरती असते. हा जनतेने दिलेला कौल असतो आणि हा जनतेने दिलेला कौल, ज्यावेळेस जनता, इतके दिवस काँग्रेसची सत्ता होती, आता ठीक आहे भारतीय जनता पार्टी सत्ता आहे. ठीक आहे, कायम भारतीय जनता पार्टीची सत्ता नाही राहणार, कधीतरी सत्ता बदलणार पण आहे. याचं हा सत्तेचा दुरुपयोग करतात त्यांनी याचं भान ठेवावं. आणि मी जनतेला एवढंच आवाहन करतो, जनता या असे एकट्या मुलाला गाठून त्याच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्याला साथ देतील का धार्मिक आध्यात्मिक कुटुंबाला साथ देणार, हे जनतेचा कौल स्पष्ट आहे. त्यामुळं येणाऱ्या उद्याच्या मतदानामध्ये नक्कीच सर्व मतदार सुज्ञ आहेत आणि ते आमच्या जाधव परिवारासोबत राहतील आणि आमच्या शिवसेनेसोबत राहतील, एवढा मला निश्चित विश्वास आहे. उद्याची जी ही लढाई आहे मतदान रूपी, जो माझ्या मुलावर हल्ला झाला, सगळा हा जनतेने पाहिला आणि हा जनतेला पण न पटलेला भ्याड हल्ला आहे. त्यामुळे जनता सुज्ञ आहे, जनता ठरवल. माझ्या मुलावर, माझ्या लेकरावर जो हल्ला झाला, हा इतक्या घृण पद्धतीने केलेला आहे की त्याला 20-25 जणांच्या टोळक्याने एकट्याला गाठून आणलं. त्यामुळे जनता नक्कीच, हा प्रकार जनतेला आवडलेला नाही. त्यामुळे जनता मतदान रूपी कायम आमच्यासोबत कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील. आणि ह्या निकालातून नक्कीच स्पष्ट होईल की जनता जाधव परिवारासोबत होती, जाधव परिवारासोबत आहे आणि कायम जाधव परिवारासोबत राहील, हा मला निश्चित विश्वास आहे. आणि उद्याच्या निकालात देखील सुवर्णाताई जाधव हा मोठ्या मताधिक्याने निवडून येऊन या सगळ्या भ्याड हल्लेला आणि या दहशतीला नक्कीच या गुलालातून उत्तर देतील. खऱ्या अर्थानं हा समाजसेवेचा विश्वास आहे, हा प्रामाणिकपणेचा विश्वास आहे आणि व्यवसायातून असेल, अध्यात्मातून असेल, जी 10 वर्ष जनतेची सेवा केली आहे, जे जनतेने त्यांना प्रेम दिलंय आणि त्यांनी देखील जनतेचा तो विश्वास खरा ठरवलाय, त्याचा हा आवाज आहे. तुर्तास मी इथेच थांबते. धन्यवाद.